झी 24 तास एक पाऊल पुढे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेतल्या डोनी गावच्या समस्या आता आपण जाणून घेणार आहोत. अनेक समस्या गावकऱ्यांना आहेत. काय समस्यांचा सामना करावा लागतो गावकऱ्यांना पाहूयात. मूल तालुक्यापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या आडवळणाच्या वाटेवरच्या डोणी गावात पोहोचण्यासाठी पूर्वी कुठलाही अडचण नव्हता. मूल मार्गावरून खाचखळग्यातून वाट काढत गावात थेट प्रवेश घेता येत होता. मात्र ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पातल्या वाघांना अधिक सुरक्षित क्षेत्र लाभावं यासाठी सरकारनं ताडोबाच्या आसपासचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला. जिल्ह्यातील अशी 80 गावं या बफर क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. डोनी या सर्व गावांचं प्रातिनिधिक रूप आहे. बफर घोषित झाल्यावर ग्रामस्थांच्या वापराच्या सरपण तोडणीवर बंदी आली. बांबू तोड बंद केली गेली. गौण वनोपज गोळा करण्यावरती बंदी आली. वाघ, बिबटे आणि अन्य वन्यजीवांना शिकारीपासून संरक्षित करण्यासाठी गावच्या रस्त्यावरती वन विभागानं नाके बसवले. याचा परिणाम म्हणजे गावातल्या वनांवरती आधारित रोजगार कायमचा बंद झाला. सोबतच ग्रामस्थ विरुद्ध वन विभाग अशा छुप्या विरोधाची ठिणगी पडली. असहकार शिगेला पोहोचला. सरपणबंदी म्हणून वन विभागानं एलपीजी कनेक्शन दिले. मात्र सिलेंडरची किंमत इथल्या आदिवासींचं कंबरड मोडणारी आहे. याशिवाय कुठलंही साधन नसलेल्या या गावांमधून तालुक्याच्या गावातल्या एजन्सीचं सिलेंडर आणायचं कसं हाही सवाल आहेच. मोबाईलवरून संपर्क जेमतेम असल्यानं सिलेंडरसाठी नंबर लावणं हास्यास्पद ठरलंय. त्रास म्हणजे आता काय काळ्या फाट्यात आणून नाही देणी. सिलेंडर घ्यायचा तोच वापर करायचा. सिलेंडर न्यासाठी साधन नाही वेळेवर ज्यासाठी. डोनी हे पाणी टंचाईच्या दृष्टीनं तसं शापित गाव. ताडोबाच्या कुशीत निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे गाव बारमाही पाणी टंचाईने ग्रासलंय. या गावात 2 सार्वजनिक विहिरी आहेत तर 2 खासगी. हिवाळ्यातच या विहिरीत तळ गाठतात आणि ग्रामस्थांची बादलीभर पाण्यासाठी रात जागली सुरू होते. विहिरीतले झरे थेंब पाणी डबक्यात साचवतात आणि रात्री हंडा भरला की बघण्यासाठी पुरुष आणि महिला विहिरीच्या काठाला झोपतात. हे दुर्दैव गावच्या 5वीला पुजलंय. गावात सुमारे 15 लाख रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. टोलेजंग टाकी ही उभारली गेली. मात्र 7 वर्षांपासून टाकी गावात आहे आणि पाणी ग्रामस्थांच्या डोळ्यात. या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या विहिरीत जमिनी पातळीवरती पाणी आहे. मात्र ग्रामस्थांना गावातल्या विहिरीत आलेलं गढूळ पाणीच प्यावं लागतंय. टाकीचे नाही का 10-12 वर्ष झाले. काही टाकीचे काम काही झाले नाही. पाण्याच्या नाही का बहुत दुष्काळ आहे आपल्या गावामध्ये. कोणते बोरिंगाचेही पाणी आटते, विहिरीच्याही पाणी आटते. त्याच्यामुळे नाही का बहुत त्रास आहे आपल्याला. डोनी हे चहूबाजूनं जंगलानं वेढलेलं गाव आहे. या गावात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासोबत गावातून खांब आणून वीज प्रवाह दिला गेलाय. गावातील एकूण एक घरी 20 मीटर आहेत. दर महिन्याला प्रत्येक घरी 300 रुपयांचं वीज बिल ग्रामस्थ भरतात. मात्र 2-2 महिने वीजच नसते. वीज नसल्यानं गावातल्या महिलांची सर्वाधिक पंचायत होते. गावात घरोघरी संडास योजना नसल्यातच जमाय. त्यातच गावात वन्य श्वापदांची भीती आहे. गावातला एखादा माणूस दुसऱ्या गावाला गेला, आजारी असला तर निरोप देण्यासाठी मोबाईल फोन विश्वासाचा साथी. मात्र वीज नसल्यानं मोबाईल, मोटार पंप, दिवे, दळण यंत्र सर्वच ठप्प. आजूबाजूच्या ज्या गावात आठवड्या बाजार असेल त्या गावात जाऊन मोबाईल चार्ज करून आणणं आणि वापरणं अशी इथली तऱ्हा. संध्याकाळी 5:30 वाजता गावात रात्र होते. आमच्या गावामध्ये लाईट वगैरे काहीच राहत नाही. 2 महिन्यापासून लाईन नाही. मोबाईल आम्ही दुसऱ्या बाहेर गावी चार्जिंग करायला नेतो. मग ते 2 दिवस राहतात आणि पुन्हा जसे ते होतं पुन्हा दुसऱ्या जवळ आम्ही देतो. म्हणजे आम्हाला काल असं राहते ना, इकडे तिकडे आम्ही दुसऱ्या जवळ देतो. असं नुकतेच गावामध्ये सौर दिवे आले, मात्र निम्मे बंद आहेत. गावातला माणूस आजारी झाला, बाई गर्भवती असेल तर उपचार अशक्य. सरकारी दवाखाना नाहीच. मात्र खासगी उपचारासाठी जंगल दगडांचा रस्ता यातून मार्ग काढत 22 किलोमीटर दूर मूल गाठावं लागतं. जी आरोग्याची समस्या तीच स्थिती रेशन धान्याची. धनुर्वाद झाला होता. धनुर्वाद झाला तर आता वेळेवर बंडी बैल कोडच्या आता दिले. आता बंडी बैल आणण्यासाठी गेले आता जंगलात. पप्पा त्यातून बंडी जुपा तसा वारसूत करत असतात तो आणली. मग असे नाही का जसे होतोय. या गावामध्ये रेशनचं दुकान नाही. या गावामध्ये राखेलची सुविधा नाही. या गावामध्ये आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नाही. या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. डोनी गावात आजवर वन विभागाचा हस्तक्षेप नव्हता. मात्र हे गाव बफर क्षेत्रात समाविष्ट झाल्यापासून रेशन दुकान असो वा दवाखाना, पाणी पुरवठा योजना,
शासनाच्या विविध योजना, इथला रोजगार, गाव विकासाच्या योजना वनविभागाच्या हस्तक्षेपामुळे रखडल्यात. गाव तिथे 24 तासच्या माध्यमातून आम्ही जेजुरी आणि डोणी या दोन्ही गावांच्या समस्या मांडल्या. खरं तर या समस्या प्रातिनिधिक काय, ग्रामीण महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती आहे हे मांडण्याचा आणि ह्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीच आमचा हा उपक्रम आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.